छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दुचाकीचे विचित्र आवाज करणारे सायलेन्सर्स केले जप्त. जमा झालेल्या 300 सायलेन्सर्स पासून रॉकेटची प्रतिकृती केली तयार. मालेगावमध्ये वाढत्या तापमानामुळे जंगलातील नदी नाले पाणवठे पडले कोरडे. वानर सेनेची टोळी पोहोचली शहरात. नागरिकांकडून अन्न आणि पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. परभणीमध्ये वनवा पेटल्यानं वन्य प्राणी आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण. पंचनामे करून भरपाई करण्याची मागणी. यवतमाळमधील गहुली हेटी गावात महिलांसह चिमुकल्यांची पाण्यासाठी वणवण. गावातलं पाणी अशुद्ध तर घोटभर पाण्यासाठी 1 किलोमीटरची पाईपलाईन. नांदेडमध्ये टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर टोमॅटो तुडवत केलं लाल चिखल. भाजीपाल्याला योग्य हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जारी. तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता. गरज नसेल तर दुपारी बाहेर पडू नका, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. अकोला जिल्ह्याचं तापमान सध्या 44 अंशांवर. पोल्ट्री फार्मवर वॉटर स्प्रिंकल तर पोल्ट्री फार्मच्या आत 6 कूलर. कोंबड्यांचा उन्हापासून बचाव होण्यासाठी शेतकऱ्यांना लढवली अनोखी शक्कल. जळगावमध्ये भूमी अभिलेख कार्यालयातून 30,000चा लॅपटॉप चोरीला. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक. तर सुदैवानं लॅपटॉप मधील महत्वाचा डेटा सुरक्षित. धुळ्यातील साक्री रोड मधील पंचशील वसतिगृहात समी धुळेकर संघटनेकडून टीव्ही गिफ्ट. विद्यार्थ्यांना मनोरंजन शैक्षणिक माहितीसाठी टीव्ही देण्याचा उद्देश. कोपर, खेरणे आणि वाशी पोलीस ठाण्याच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. नवी मुंबईत सागरी सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. वर्ध्याच्या खरांगणा कोंढाळी राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे. वाहन चालकांना नाहक त्रास. अपघाताची शक्यता. वाशिमच्या रिधोरा फाटा ते राजुराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. रस्त्यात अनेक खड्डे तर अपूर्ण डांबरीकरणामुळे वाहन चालकांना मोठी अडचण. प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 8 मे पासून मुंबई विमानतळ 6 तास बंद. तर मान्सूनपूर्व देखभाल करण्यासाठी विमानतळ बंद राहणार. वाशिममध्ये आयपीएल क्रिकेट मॅचचा थरार. प्रत्येक मॅचवर सट्टा लावला जातोय. क्रिकेटचा ऑनलाईन सट्टा लावणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकलाय. धुळे सोलापूर खरं तर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला. अपघातात 2 युवक गंभीर जखमी तर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. जळगावात नशेत खरं तर पतीनं पत्नीच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन तुकडे पाडण्याची घटना घडली आहे. पत्नीच्या भावालाही मारहाण करण्यात आली. ते MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गडचिरोलीत 4 जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आली. एका नक्षली दाम्पत्यासह 2 महिलांचा समावेश. गडचिरोली पोलीस आणि CRPFची संयुक्त कारवाई. वर्ध्यात आमला येथे विद्युत पुरवठा अचानक खंडित. उष्णता वाढून पोल्ट्री फार्म मधील 1200 कोंबड्यांचा मृत्यू. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. नागपूर शिक्षक घोटाळा प्रकरण. आरोपी महेंद्र म्हैसकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. अधिक तपास सुरू. मैत्रिणीच्या वडिलांनी धमकी दिल्यामुळे तरुणाची आत्महत्या. छत्रपती संभाजीनगर मधील धक्कादायक घटनात वडिलांसह तर मैत्रिणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल. बुलढाण्यात एसटी बसमध्ये 2 महिलांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास. महिलांकडून 60,800 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची माहिती. अज्ञात चोरट्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. शिरूरमध्ये राजगुरुनगर जवळील अल्पवयीन मुलीच्या अपहरण अत्याचार प्रकरणात अज्ञात व्यक्तीनं आरोपीच्या घरासमोरच ट्रॅक्टर पेटवलाय. पोलीस अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते तर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अलिबागमध्ये रेवस मार्गावर अपघात राडा प्रकरणात अलिबाग पोलिसांकडून गंभीर दखल घेत 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भिवंडी 13,05,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. वर्ध्यात मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद. 4 चोरट्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. चोरट्याकडून 13 मोबाईल, हँडसेट, कारसह 8,42,000चा मुद्देमाल जप्त. लातूरमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरांना घेतलं ताब्यात. अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल. 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. ईशान्य दिल्लीतील शक्ती विहार परिसरात शनिवारी पहाटे 4 मजली इमारत कोसळून 11 जणांचा बळी गेला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले. दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत असेल तर यामध्ये काहीही वाईट वाटण्याचं कारण नाही. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्ही स्वागत करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. भाजपला ठाकरे हे नाव खरं तर नष्ट करायचे. अशा वेळी जर दोनही ठाकरे साथ आणि प्रतिसाद भूमिका घेतली असेल तर स्वागतच आहे. आम्ही आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर प्रतीक्षा करणार. शेवटी महाराष्ट्राच्या कल्याणाचा विषय आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य. आपलं मत एवढंच आहे की प्रत्येकाने त्यांना योग्य वाटतं तो निर्णय त्यांनी घ्यावा. राज उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर अजित पवारांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर जाणार होते, मात्र अजित पवार यांचा दौरा रद्द झालेला आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा नाशिक दौरा रद्द झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात हैदराबाद हाऊसमध्ये घेणार जनता दरबार. दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत जनता दरबाराचं आयोजन मुख्यमंत्री स्वीकारणार. नागरिकांचं निवेदन. अडीअडचणी असणाऱ्यांना दरबारात येण्याचं आवाहन. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार, त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून हिंगोलीतील 800 भाविक अयोध्येला रवाना. आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर आणि अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्याकडून दाखवण्यात आला हिरवा झेंडा. धुळ्यात नवीन वक्फ कायद्याविरोधात मुस्लिम बांधवांचा शांततामय निषेध. काळ्या फितीनं नमाज पठण करत दर्शवली नाराजी. परळीत निवडणूक विभागाकडून बडतर्फ. पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेवर गुन्हा दाखल. कासलेने केले होते ईव्हीएम मशीन छेडछाड संदर्भात वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सिडको प्रशासनाविरोधात ढोल बडवत आंदोलन. कारवाईत तोडण्यात आलेली आदिवासींची घरं पुन्हा बांधून देण्याची मागणी. चंद्रपुरात मेघना बोर्डीकर यांनी भटाळी कोळसा खाणीची केली पाहणी. मायनिंग ऑपरेशन कसं होतं, गुणवत्ता कशी राखली जाते, यासोबतच कोळसा खाण प्रबंधन कसं केलं जातं याबाबत माहिती जाणून घेतली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.